प्लेन बीम कास्टिंग नंतर आता आपण या ठिकाणी भराव करू घेतलेलो असा. तर भरावासाठी आपण जे आधी चरीसाठी माती खोदलेली होती तर इकडच्या या पोर्शनमध्ये, त्यानंतर त्या घराच्या साईडला आणि समोरच्या खळ्यात आणि इकडे बॅक साईडला, तर इकडे संपूर्ण साईडने आपण ती माती टाकलेली होती आणि ती माती आपण आता पुन्हा या ठिकाणी फिलिंगला घेतली आहे. या ठिकाणी ही जी माती असा तर आपण चरीतून खोदलेली माती ही सॉफ्ट मुरुम टाईपमध्ये होती एकदम. त्याच्यामध्ये दगड वगैरे आणि काय जास्त अशी नाही, तर अशी बारीक माती असा रेती टाईपमध्ये, कारण इकडे बाजूकच समुद्र वगैरे हा. आणि जे आपण भिंती सर्व पाडलेले तर हे दगड म्हणजे मोठे आपले चिऱ्याचे दगड आणि छोटे असे या टाईपमध्ये चिऱ्याचे दगडाचे तुकडे, तर ही आपल्या भिंतीची माती मिळालेली होती. तर त्यानं आपला सर्व फिलिंग होता. साधारणतः समोरच्या मातीनं आणि जी पहिली मिळालेली त्यामध्ये एवढं आपलं पोर्शन कव्हरअप झालेला. अजून 1, 2, 3 आणि हे 4 पोर्शन रवलेले असतात आणि या 4 पोर्शनला आपल्याक जो आपण पहिल्यांदा जो डेपो त्या ठिकाणी करून ठेवलेलो होतो तर तो डेपो आपल्या या ठिकाणी आणूचो. तर JCB आपलं आता दुपारनंतर येत. 2 दिवस आपल्या या ठिकाणी फिलिंगचा काम चालू होता. त्यामध्ये जवळपास 8 ते 9 बायका आणि 1-2 गडी असतात. तर त्यांनी ही सर्व माती मॅन्युअली आतमध्ये टाकल्याने शक्यतो फिलिंगला वगैरे JCB वगैरे चालतं, पण या ठिकाणी JCB मुवमेंटला आपल्याकडे जागाच नाही. त्यामुळे मॅन्युअली या ठिकाणी सर्व मटेरियल टाकूचं लागतं आणि त्याचं कॉस्टिंग पण आपलं वाढतं. कातळाच्या ठिकाणी जे आपण फिलिंग करतो तर त्यामध्ये आपण डायरेक्ट जे आपले बोल्डर असतात म्हणजे आपल्या जांभ्या दगडाचे तुकडे तर ते आपण या ठिकाणी वापरतो. पण मातीच्या पोर्शनमध्ये आपल्या जी चरीतली माती असतात ती टाकूची लागतं, अधिक जे आपल्या दगड असतात फूट आपण बोलतो ते आणून टाकूचे लागतात. तर या ठिकाणी आता आपली देवाची खोली आणि व्हरांडा पोर्शन तर या संपूर्ण फिलिंगा तर या ठिकाणी आपण पूर्ण डेपो मारून ठेवलेलो होतो खळ्याच्या ठिकाणी. तर ती इकडे संपूर्ण माती बसलेली असा. हॉलमध्ये देखील आपली जवळपास एक 70% या ठिकाणी फिलिंग झालेलं असं. आता ज्यावेळी आपण त्या मटेरियल सर्व JCBने आतमध्ये घेतलं त्याच्यानंतर मग इकडचं फिलिंग होत आणि जर एक्स्ट्रा लागला तर मग आपल्याला अजून बोल्डर मागूचे लागतले आहेत. इकडची जी किचन असा किचन साईडला आपण इकडे माती डेपो करून ठेवलेली होती, त्यांच्या थोडेसे खळ्यात टाकलेली होती आणि प्लस यामधल्या पोर्शनमध्ये माती टाकलेली होती. तर ती आपण आता या ठिकाणी सर्व टाकून घेतलेली आणि बॅक साईडची माती देखील फिलिंग चालू असा. तर आता या फिलिंग केल्यानंतर मातीचं पोर्शन असल्यामुळे आपल्या इकडे वेट करूचा लागतला. पूर्वीच्या काळात काय करायचे की पावसाच्या आधी चौथुरं घालून लेवल करून घ्यायचे आणि मग संपूर्ण एक पावसाळा असता 3-4 महिन्याचं तर त्या वेळी असंच चौथुरं ठेवून द्यायचे जेणेकरून त्या पावसाच्या पाण्यानं आणि हे चौथुरं पूर्ण सेट व्हायचो एकदम मजबूत आणि त्यानंतर मग वरचं बांधकाम चालू करायचे. तर आपण या ठिकाणी आता एका तसंच सेट होक ठेवणार आहोत. लगेच आपण सोलिंग PCC करणार नाही हो, कारण लगेच जर आपण सोलिंग PCC केला तर भविष्यात ही माती वगैरे आता या दगडांच्या गॅप्समध्ये वगैरे जाऊन आपलं जो PCC किंवा लादी असते ती खाली बसण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे याच्यामध्ये देखील आपण पाणी वगैरे सोडून ठेवणार. एकदम फायनल सेटिंग त्याची कुठपर्यंत होता ते आपल्याला बघूचे लागतील आणि त्याच्यानंतरच मग याच्यावरती आपला काळ्या दगडाचा सोलिंग आपण रबल सोलिंग म्हणतो तर त्या रबल सोलिंगवरती करणार आहोत आणि मग त्याच्यावरती PCC होताला. अजून एक हैसर गोष्ट अशी आहे की या ठिकाणी वाळवीचा खूप त्रास आहे. तुम्ही घर पाडूच्या व्हिडिओमध्ये बघितलं असतालाच की या ठिकाणी वाळवी भयंकर होते आणि त्या वाळवीमुळे इथली लाकडा वगैरे भरपूर खराब झालेली होती. तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी अँटी टर्माइट ट्रीटमेंट करूची आहे. पण ती देखील पहिल्यांदा आपण या ठिकाणी संपूर्ण भराव झाल्यानंतर सेट होक दिल्यानंतर मग आपण तो पूर्ण अँटी टर्माइट ट्रीटमेंट ती आपण करणार आहोत. साधारण आपल्या याचं फिलिंग लेवलमध्ये करून त्याच्यानंतर एक दीड फुटावर असे आपल्या खड्डे मारूक म्हणजे होल मारूक हवे पाराईने आणि मग त्याच्यामध्ये त्या वाळवीचं आपल्या लिक्विड टाकूचं लागतं. तर इकडे अजून एक आपलं एक प्लस पॉईंट असं आहे की या ठिकाणी आधीचा जो घर होता तर त्याचं चौथर असा, त्यामुळे तो आपण या ठिकाणी हलवलेलो नव्हतो, फक्त आपण हे साईडने चर मारून घेतलेले होते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त माती सेट होणार नाही असं अंदाजा, कारण हे मधला PCC तर व्यवस्थितच होता. आता फक्त काय माती बसली तर आता हे जी आपली मधली गॅप आहे जी आपण चरी सोडलेली आता त्याच्यामध्ये जाऊन फक्त माती या ठिकाणी सेट होतली आणि साधारण आता ही संपूर्ण माती आहे तर तीचा देखील एक 3 ते 4 इंच बसतात. जर ह्यो पूर्ण आपलो भराव असतो जर याच्यासारखा पूर्ण खाली जर आपल्या PCC वगैरे नसता तर मात्र आरामात 1 फुटापर्यंत जो चौथऱ्याची जी माती आहे ती खाली बसली असती.
असं असतं. आपण फोंड्यामध्ये केलं तर त्या ठिकाणी खूप माती सेटल झालेली आणि म्हणून अजूनपर्यंत आम्ही त्या ठिकाणी PCC केलेला नाही आहे. इकडे फक्त माती सेटल झाली तर जे आपले भिंतीचे गॅप्स असतात तिकडे फक्त होतली. त्यामुळे तसं याच्यात काय प्रॉब्लेम नाही. तरी पण एक काळजी म्हणून आपण एवढ्यात सोलिंग PCC करतलो नाही. तर आता एवढं पोर्शन झालं. आता दुपारनंतर आपली मशीन येत, त्याच्यानंतर मग इकडे आपण रॅम्प करून या ठिकाणी माती टाकतलो आणि मग इकडून मॅन्युअली या संपूर्ण पोर्शनमध्ये शिफ्ट करणार आहोत. JCB आता आपण याच ठिकाणी फिलिंगसाठी लावलेलो असा. तर पहिल्यांदा आपण ही जी आपली बेडरूम आहे इकडे या ठिकाणी सर्व डेपो करून घेतो आणि त्यानंतर ती जी माती वगैरे आहे ती आपण पुढे फॉरवर्ड करतो. तर हे पोर्शन आपल्या भरूचे असतात सगळे एका त्याच्यावर लोड देताना, त्याच्यामुळे थोडा सगळा टप्प्याटप्प्यानं भरत जायचं असा. तरी आता बांधकामाक तर आपल्या जवळपास 10-15 दिवस झालेत, प्लस प्लीन बीमला देखील आपल्या एक 3-4 दिवस झाले आहेत. त्याच्यामुळे एवढं तरी काय प्रॉब्लेम नाही. जर ओली माती असली तर थोडंसं प्रॉब्लेम असता, पण ही सुकी माती आहे त्याच्यामुळे फिलिंगला काय तसं तेवढं प्रॉब्लेम नाही. इकडचं आपण डेपो देखील सर्व या ठिकाणी क्लीन करून ठेवलेलो असा. फक्त आपली माती वगैरे टाकताना जरा त्या आतमध्ये जुन्या जे आपलं घर होतं त्याचे दगड वगैरे लाकडा वगैरे का असतील तर ते आपल्या खात्याबरोबर बाजू काढूचे लागतात. मुळा वगैरे असतात त्या आतमध्ये टाकून चलत नाही आणि त्याच्यासाठी आपल्या माणसं ठेवची लागतात त्या ठिकाणी. लगेच आपल्या कुठला मूळ वगैरे किंवा लाकूड वगैरे जर आपण बघितलं तर लगेच बाहेर काढू हवा, नाहीतर आतमध्ये तर कुजून या ठिकाणी तिकडे देखील गॅप राहू शकता. ही माती देखील असं ती देखील आपण या ठिकाणी टाकणार आहोत. इकडे आपण सर्व चरीची माती स्टॉक करून ठेवलेली होती. तर आता बघूया 2:30 वाजले, दुपारी 2 वाजता आपली मशीन चालू झालेली असा. बघूया किती वेळ लागतो. तर जेवढी जमत तेवढी माती आपल्या जवळ स्टॉक करून ठेवची जेणेकरून किंवा आपलं पोर्शन सगळं कव्हर अप होतं. आणि जर समजा तरी पण माती एक्स्ट्रा लागली तर वरती आपल्या एक बोल्डर टाकूची आहे. तर इकडच्या साईडला ग्राउंडमध्ये आपण जी माती भरून ठेवलेली ती आता आपण इकडे आणतो. पण या ठिकाणी इकडे पुढे माती आपल्या शिफ्ट करूची असल्यामुळे जसं JCB या ठिकाणी माती डंप करतात तशी आपली संपूर्ण कामगारांची टीम असा तर ती या ठिकाणी सर्व शिफ्ट करतात. आणि अजून एक आपल्याला लक्ष ठेवायचं लागतं तो म्हणजे इकडनं ही जी वॉलची एज आहे तर या वॉलच्या एजकडे खूप लक्ष द्यायचं लागतं. म्हणून आपण तिकडे पहिल्यांदा आधी माती टाकून घेतली, त्यामुळे टायर एकदम त्या वॉलला धडकणार नाही. तो एक फक्त त्या ठिकाणी काळजी घ्यायची लागता. बाकी इकडनं आता जे दगड वगैरे नाही असत ते इकडे पुढे हॉलमध्ये वगैरे पटापट शिफ्ट करतात, म्हणजे JCB आपलं थांबता नाही आणि त्याचे हवर्स आपल्या कसे फुकट नाही जाणार. नाहीतर आपण ही जर माती इकडे पुढे घेतली तर मॅक्झिमम ह्या एजपर्यंत इकडे टॉयलेट बाथरूमच्या पोर्शनपर्यंत येतील, त्याच्या पुढे माती आपली जाणार नाही. आणि एवढी एका ठिकाणी स्टॉक करणं देखील पॉसिबल नाही, कारण ते रूमची साईजच असं आपली 10 बाय 11 फूट. त्यामुळे 11 फुटाच्या रेंजमध्ये आपण ढीक तेवढं मोठं नाही करू शकत. त्यामुळे पटापट JCB प्लस मॅन्युअली दोन्ही ठिकाणी आपला फिलिंगचा आणि माती शिफ्टिंगचा काम चालू आहे. JCBचं काम झाल्यानंतर या ठिकाणी आपण आता संपूर्ण जी माती होती ती लेवल करून घेतलेली असत. तर याच्यामध्ये आपले दगड आणि माती पूर्ण मिक्स असा आणि चौतऱ्याची हाईट 3 फूट आहे. तर आपण त्याच्या लेवललाच या ठिकाणी संपूर्ण फिलिंग करून घेतलेला. तर आता नेक्स्ट प्रोसेस असणारा ह्याचे आपण कॉम्पॅक्शन करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रत्येक रूममध्ये पाणी सोडणार आहोत आणि आपण 2 ते 3 दिवस वेट करून तर किती लेवल खाली जाता ती चेक करतो. आणि त्याच्यानंतर मग एक अर्थ कॉम्पॅक्टर म्हणून मशीन असतं, तर त्या अर्थ कॉम्पॅक्टरने सर्व साईडने माती पूर्ण कॉम्पॅक्ट करून घेणार आणि मग आपला सोलिंग असताना तर सोलिंग आणि त्याच्यानंतर असणारा PCC. तर आपण या ठिकाणी अझ्युम केला माती असल्यामुळे साधारण 9 ते 11 इंच या ठिकाणी ह्यो भराव बसण्याचे चान्सेस असतात. तर आता पाणी आतमध्ये सोडल्यानंतरच अंदाज येत कितीपर्यंत माती खाली बसतात ती. मग त्याच्यानंतर जी एक्सेस माती असतात ते आपण बाहेर काढू, किंवा जर माती आपल्या एक्सपेक्टेशननुसार बसली तर मग आपण सोलिंग आणि वरचा PCC करतलो. पण आता हे आपण होल्डवर ठेवणार आहोत. तोपर्यंत पहिल्यांदा आपण बांधकाम करून आपण घेतलो आणि त्याच्यानंतर मग ही प्रोसेस आपण चालू करणार आहोत सोलिंग आणि PCCची. सॉईल फिलिंग झाल्यानंतर या ठिकाणी आपण आता या भरावामध्ये पाणी सोडलेलं असा. तर इकडे आपण आता व्हरांड्यामध्ये या ठिकाणी पाणी सोडला. आता बघूया किती माती बसतात ती. सध्या आपण टॉपला पूर्ण माती ठेवलेली. आता एक साधारण 4 इंचापर्यंत माती बसल्याचं आपण याच्यावर पाणी मारत होतो, त्याच्यावरनं परत दगड वगैरे टाकतो होते. त्यानंतर या ठिकाणी देवखोलीमध्ये साधारण 6 इंचापर्यंत या ठिकाणी पोर्शन बसलेलो असा. हॉलमध्ये या ठिकाणी आपण पाणी सोडलेलं. तर हॉलमध्ये देखील जे आपले वॉल साईड असत तर त्या ठिकाणी साधारण 9 इंच ते 1 फुटापर्यंत या ठिकाणी पोर्शन बसलो हा.
शक्यतो इकडे खाली आपला मध्ये बसणार नाही, कारण खाली या ठिकाणी पूर्ण आपला कोबो हा जुन्या घराचा, त्याच्यामुळे इकडे सेटलमेंट व्हायची नाही. पण जे आपण चर खोदलेले असतात त्याच्यामुळे या साईडला या ठिकाणी संपूर्ण माती बसतं. आणि बघितलं तर इकडे बघा माती क्रॅक वगैरे गेलेले असतात, म्हणजे ती माती पूर्ण या ठिकाणी सेटल होतं. तर जे आपले वॉलचे पोर्शन असतात तेवढेच फक्त या ठिकाणी सेटल होतात. किचनमध्ये पण आपण पाणी सोडलेला, तर किचनमध्ये देखील या ठिकाणी बघितलं तर साधारण आपल्या प्लेन बीमपर्यंत 6 इंचपर्यंत माती बसलेली असा. मध्ये एक थोडीशी जास्त बसलेली आहे आणि साईडने अजून तरी काय 4 ते 6 इंचच बसली आहे. तरी अजून एकदा आपण या ठिकाणी पाणी सोडतलो आणि तेव्हा बघतलो किती सेटलमेंट होतात. आणि त्याच्यानंतर जरासा ह्या सुकला की मग आपण याच्यावर सॉईल कॉम्पॅक्टर मारतलो, मग जेणेकरून ही आपली सगळी माती पूर्ण लेवल होतली आणि मग त्याच्यावर आपण 9 इंच जाडीचा सोलिंग करणार आहोत. तर बाकी इकडे पाठीमागच्या साईडला बघू गेला तरी देखील सेम परिस्थिती असा. तर या पॅसेजमध्ये देखील इकडे थोडीफार एक 4 इंच खाली बसली आहे. सगळीकडेच एक 4 ते 6 इंच या ठिकाणी संपूर्ण माती बसली. ह्या पोर्शनमध्ये जास्त बसली नाही, कारण इकडे आपलं भराव जास्त होतो आणि प्लस JCBने जे माती टाकली आणि तीच इकडे टाकलेलं आहे. ह्या पॅसेजमध्ये देखील 4 ते 6 इंच बसली आहे. आणि इकडे देखील जसं पाणी बसतं तसे या जे आपले माती असतात एका देखील क्रॅक जातात. या बेडरूमला देखील बघितलं तर ते देखील सेम त्या साईडला 4 ते 6 इंच आणि या साईडला काय अजून सेटलमेंट झाली नाही, 2 ते 3 इंचच असा. तर ज्या प्रकारे खाली मातीचं पोर्शन कसं हा त्याच्यावर डिपेंड आता. याचं तर आपण दगड आणि माती मिक्स टाकलेली आहे, त्यामुळे मधल्या पोर्शनला जास्त सेटलमेंट व्हायची नाही. फक्त साईडचे पोर्शन असत तर त्याच्यामध्ये थोडीफार झाली तर सेटलमेंट होतली आहे. तर बघूया आता आपण सेकंड टाईम या ठिकाणी पाणी सोडलं. सध्या आता आपण व्हरांड्यामध्ये पाणी सोडलेलं असं. आचरा साईटवर आत्ता आपण या ठिकाणी सोलिंग PCC आणि कॉम्पॅक्शनचं काम चालू केलेलं असं. सोबत या ठिकाणी आपण अँटी टर्माइट ट्रीटमेंट देखील करतो. तर त्यासाठी आपण या ठिकाणी जर फोंडा साईटवर लिक्विड वापरलेला तर त्याच लिक्विड आपण आणलेला असा. आणि त्यानंतर आपली कॉम्पॅक्टर मशीन देखील या ठिकाणी इलेली असा. तर या ठिकाणी आपलं मातीचं पोर्शन होतं, तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पहिल्यांदा आता कॉम्पॅक्शन करतो. आणि कॉम्पॅक्शन झाल्यानंतर या ठिकाणी आपण जे अँटी टर्माइट ट्रीटमेंटसाठीचे होल असतात तर ते या ठिकाणी असे हे करून त्याच्यामध्ये आपण संपूर्णतः लिक्विड या ठिकाणी टाकणार आहोत. फोंडा साईट आणि आचरा साईट इकडचा कंपॅरिझन केला तर जे आपले वॉलच्या साईड असतात ते या ठिकाणी थोडेसे बसले असतात, पण या ठिकाणी पाणी भरपूर आपण या ठिकाणी सोडल्यामुळे तर माती ऑलरेडी आधीच या ठिकाणी बसलेली आहे जवळपास 3 ते 4 इंच. आणि आता कॉम्पॅक्शन केल्यावर देखील एक 3-4 इंच बसता. पण आपण आता या ठिकाणी पहिल्यांदा कॉम्पॅक्शन केल्यावर नंतर पुन्हा एकदा इकडे अँटी टर्माइटचं औषध टाकतो आणि मग सोलिंगमध्ये आपण 2 वेळा या ठिकाणी कॉम्पॅक्टर मारतो. कारण इकडे मगापासून जरा चिखल होता. आता या ठिकाणी पण आता आपण कॉम्पॅक्टर आणताना तरी जवळपास 7 ते 8 इंच खाली बसलो कॉम्पॅक्टर. तर त्याच्यामुळे माती आपली म्हणजे ओली असल्यामुळे या ठिकाणी आपण सोलिंगचे दगड टाकतो आणि मग त्याच्यावर कॉम्पॅक्शन करतो. या ठिकाणी आपला संपूर्ण भराव असल्यामुळे इकडे जर आपल्याला माती थोडीशी काढूची लागली होती तर अजून थोडीशी काढूची लागणार आणि मग आपल्याला कॉम्पॅक्टर मारून सोलिंग करूचा लागतला. हॉलमध्ये देखील जी आपली वॉलची बाजू आहे त्या ठिकाणी जरा जागा फक्त थोडासा कॉम्पॅक्शन होता. बाकी इकडे यो पोर्शन खाली PCCचं असल्यामुळे इकडे जास्त आपला कॉम्पॅक्शन होत नाही. तर इकडनं आपण कॉम्पॅक्टर फिरवलो तर काय तसं मेजर फरक पडलो नाही. पहिली जी माती सेटलमेंट झालेल्या तशीच ॲज इट इज असा. इकडे फक्त आपली जी भरावाची माती होती ती फक्त आधी पण बसलेली आणि आता देखील थोडाफार या ठिकाणी कॉम्पॅक्शन होता. तर आज आपला पूर्ण या सोलिंगचंच काम असणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण उद्या
PCC करणार आहोत. तर सेम आपल्या किचनमध्ये या ठिकाणी कॉम्पॅक्शन करून या ठिकाणी माती बसलेली, तर म्हणून आपण या ठिकाणी अजून फिलअपसाठीचा मटेरियल टाकलेला असा. सोबत या ठिकाणी वाळवीचं औषध टाकण्यासाठी होल देखील आपण केलेले आहेत. तर आता ह्याच्यावर वाळवीचं औषध टाकून पुन्हा एकदा कॉम्पॅक्शन करणार आणि मग इकडे आपला सोलिंग असताना सेम जिन्याच्या पोर्शनला या ठिकाणी आपले जे वाळवीचे औषधाचे होल असतात ते आपण केलेले आहेत. तर आता चला या ठिकाणी सोलिंग झाल्यावर तुमका भेटतं आहे. तर आजच्या दिवसात आपला पूर्ण सोलिंगच होताला, उद्याच्या दिवसात PCC. तर याच्यासाठी आपण एक 80 mm साईज ते 100 mm साईजचे रवाळी म्हणजे आपलं सोलिंगचं दगड मागवलं. आणि ज्या ठिकाणी आपलं कॉम्पॅक्शन जास्त होत नाही तर त्या ठिकाणी आपण इकडे जे छोटी कच असतात तर ती आपण टाकतो. इकडे देखील आपल्याला थोडंसं पोर्शन काढून मग ही खडी बसवून नंतर पुन्हा त्याच्यावर PCC करूचा. सोबत आता या ठिकाणी काही दिवसातच स्लॅबचं देखील काम चालू होईल. कालच्या दिवसात आपला एवढा सर्व PCC झालेला होता. बेडरूम, त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूम पोर्शन, व्हरांडो आणि किचन पोर्शन. तर हॉल आणि जिना पॅसेज आपलं थोडं राहिलेलं, तर त्याचा आता या ठिकाणी PCC चालू असा. तर इकडे जरा खूप मोठी जागा असल्यामुळे आपल्या काल भरपूर वेळ लागलो. तर या ठिकाणी देखील आपण सर्व सोलिंग वगैरे लावून घेतलेला असा. त्याच्यानंतर बाकी इकडे तर आपण काल सोलिंग लावलेलं होतं. ह्यो पॅच आपलं थोडंसं सोलिंग करूचो बाकी होतो. त्याच्यानंतर आता या ठिकाणी लास्ट प्रोसेस असा आपली ही PCC. तर ती देखील या ठिकाणी करून त्याच्यावरती आपण धुमस वगैरे या ठिकाणी करतो. तर कालच्या PCCवर आपण या ठिकाणी पाणी वगैरे देखील मारून क्युरिंग वगैरे देखील केलेला असा. तर या ठिकाणी आता आपला आसरा साईटवर PCC वर्क कंप्लीट झालेला असं. त्याच्यामध्ये आपण तुमका सर्व माहिती दिलेली होती, कसा आपण अर्थ फिलिंग केला, त्याच्यानंतर कॉम्पॅक्शन कसा केला, पाणी वगैरे कसा हे करून तर साईडचे वगैरे फिलिंग केली वॉल साईडचे, तर ते सर्व आपण तुमका दाखवलं. तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेणार आहोत या ठिकाणी स्लॅबचे. तर आता या PCC झाल्यानंतर या ठिकाणी वरच्या स्लॅबचं काम थोड्याच दिवसात चालू होतं.